वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आले जालिंदर सुपेकर म्हणजेच हगवणे यांचे मामा यांची खरी कहाणी आता बाहेर यायला सुरुवात झाली। हे फक्त आत्महत्याचं प्रकरण नाही, तर ही कथा आहे पैशांची, धमक्यांची आणि तुरुंगांच्या भिंतीत लपलेल्या माफियागिरीची। सुपेकर साहेब हे तुरुंगाचे स्पेशल आयजी म्हणून कार्यरत होते, परंतु त्यांचं खरं काम काय होतं तर कैद्यांशी व्यवहार, कैद्यांच्या बँकेच्या लॉकर मधील सोनं व रोख रक्कम हडपणं आणि तब्बल 150 कोटीचा भ्रष्टाचार। भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट आरोप केलाय की सुपेकर यांनी तुरुंगातल्या कैद्यांकडून 300 कोटींची मागणी केली होती आणि दुसरीकडे पुण्यातील सावकारांच्या वकिलांनी दुसऱ्याच दिवशी बॉम्ब टाकला। ॲडव्होकेट निवृत्ती कराड सांगताय की सुपेकर यांनी अमरावती जेलमधील नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांच्याकडून तब्बल 550 कोटी रुपयांची मागणी केली होती। मीच तुला अडकवलंय, मला पैसे दे नाही तर आयुष्यभर तुला जेलमध्ये सडवेल, हे शब्द होते सुपेकरांचे। दरम्यान गायकवाड पितापुत्रांच्या बँकेमधील लॉकर उघडले गेले व त्यातील सोनं आणि रोख रक्कम ही हडपली गेली आणि मग झाला हा भ्रष्टाचार। आणि हा साधा सुद्धा भ्रष्टाचार नव्हता, तर तब्बल 100 ते 150 कोटींचे हे रॅकेट होतं। सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरती हे आरोप ठेवण्यात आले। हे सर्व फक्त आर्थिक नाही तर मानसिक आणि शारीरिक छळ देखील होता। सुपेकर यांनी अमरावती कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांना सांगून ठेवलं होतं की गायकवाड पितापुत्रांना त्रास द्या, परंतु हे करण्यासाठी काही पोलीस तयार नसल्याने सुपेकरांनी त्यांच्यावरती थेट सस्पेंडची कारवाई केली होती। तसेच सोलापूरचा एक कैदी येरवडा जेलमध्ये गायकवाड यांच्यावरती पत्र्याने हल्ला करतो। हा निव्वळ योगायोग होता की मग सुपेकरांचा प्लॅन, अशी शंका व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची याचिका सध्या नागपूर खंड विद्यापीठामध्ये दाखल करण्यात आली आहे आणि हळूहळू सत्य बाहेर येण्यास सुरुवात झाली आणि सुपेकरांच्या खालच्या खुर्च्या देखील गडगडायला सुरुवात झाली। तुरुंगाचा दरवाजा हा फक्त कैद्यांसाठी नसतो, तर कधी कधी वर्दीवाल्यांना देखील आतमध्ये जावं लागतं आणि जालिंदर सुपेकर यांचा तो क्षण फार काही लांब नाही असं दिसतंय। मित्र, तुम्हाला काय वाटतं? वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकरांनी हगवण्यांना मदत केली असेल का? तसेच सुपेकरांना यांच्यावरती लावण्यात आलेले हे सर्व आरोप खरे असतील का? आपलं मत हे खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढे पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा। जय महाराष्ट्र।